हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला टाइम वर्क स्पीड म्हणजे काळ काम वेग याचा तिसरा पार्ट. याच्या अगोदर आपण 2 पार्ट मध्ये एकदम बेसिक आणि काही क्वेश्चन आपण सेकंड पार्ट मध्ये कंप्लीट केलेले. तर काल काही क्वेश्चन आपल्याला आपण होमवर्क साठी घेतलेले होते, जसं क्वेश्चन नंबर 21 आणि क्वेश्चन नंबर 22 सॉल्व्ह केले का? पहिल्याचे उत्तर 10, दुसऱ्याचं 3 दिवस. ठीक, चल. तो क्वेश्चन नंबर 21 एकदम इझी आहे की नाही? ए एका कामाचा 1/3 भाग 12 दिवसात व बी त्याच कामाचा 3/4 भाग 15 दिवसात करतात, तर दोघे मिळून त्या कामाचा 7/9 भाग किती दिवसात पूर्ण करणार, आहे की नाही? तर या टाइपचे क्वेश्चन आपण जनरली बघा, किती व्यक्ती आहे? 2, ए आणि बी. तर ए च्या पुढे आपण नेहमी काय लिहितो आणि बी च्या पुढे काय लिहितो आपण? दिवस. पण कोणाचे दिवस? एकूण कामाचे, आहे की नाही? आपण ए च्या पुढे जे दिवस लिहितो ते आपण टोटल कामाचे लिहितो, एकूण कामाचे. अर्धवट कामाचे लिहितो का? नाही. पण इथे काय दिलेलं आहे? ए एका कामाचा किती? 1/3 भाग. जर 1/3 भाग हा 12 दिवसात होत असेल तर एक भाग किती दिवसात होईल? 36 दिवसात. काय करणार आहे आपण? डायरेक्टली छेदातली संख्या कुठं मल्टिप्लाय मध्ये नेणार? छेदातली संख्या मल्टिप्लाय, मग 12 गुणिले 3 म्हणजे किती होईल? 36. आणि 36 गुणिले 1 क्रॉस मध्ये तसंही आपण मल्टिप्लिकेशनच करतो. अलग लक्षात किती? 36. म्हणजे ए एक काम किती दिवसात पूर्ण करते? 36 दिवस. सेम पद्धतीने काय करायचं आपल्याला? बी साठी काढायचं आहे. बी त्याच कामाचा, मग इथे सेकंड पार्ट मध्ये दिलेलं आहे आपल्याला बी त्याच कामाचा किती? 3/4 भाग किती दिवसात कंप्लीट करून राहिला? 15 दिवसात. तर इथून हे काढायचं. ठीक आहे. शॉर्टकट मेथड मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेले आहे. चला, 3/4 भाग किती दिवसात करून राहिला तो? 15 दिवसात. ते एक भाग किती दिवसात करेल? इथे एक्स ची किंमत काढून आपण डायरेक्टली उत्तर काढू शकतो, परंतु ते लेंदी होईल, है की नाही? मग त्याच्यापेक्षा काय करतो आपण? बघा, हे अंशातील संख्या आहे आणि हे अंशात आहे की नाही? मग डायरेक्टली भाग देऊ आपण. 3 1 3, 3 5 किती? 15. बरोबर आहे. छेदातली संख्या काय होईल? मल्टिप्लाय. मग 4 गुणिले 5 किती होईल? 20. आणि क्रॉस मध्ये आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं किती येईल? एक भाग किती दिवसात येऊन राहिला? 20 दिवसात. मग बी एक काम टोटल काम किती दिवसात कंप्लीट करतो? 20 दिवसात. मग इथे आले आपले ए आणि बी चे एकूण दिवस. सिंपल आहे. फोटो काढायचा, नाही तर तसा खूप वेळ लागेल लिहायला. ठीक आहे, समजलं का? हा. मग आता 36 आणि 20, 36 आणि 20 याचा काय काढणार आपण? लसावी. किती येते लसावी? 180. लसावीच्या टेक्निक आपण शिकलेला आहोत. हे समजलं का? 36 आणि 20 कुठून आले? समजले? तिथून आपण 1/3 भाग 12 दिवसात, है की नाही? अंशातील 1 न 12 भाग दिला 12 येते आणि छेदातील संख्या आपण मल्टिप्लिकेशन नेली म्हणजे किती? 12 3 36. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं बीचा आपण टोटल वर काढलेला आहे. ठीक आहे. चला, आता काय करायचं? लसावी काढू आपण. तर लसावी किती आला? 180. 36 आणि 20 चा लसावी. लसावीसाठी आपण जनरली जेवढ्या लहान संख्येनं भाग दिला पाहिजे, 2 ने भाग देऊ शकतो आपण, 4 ने भाग देऊन देऊ आपण. 4 9 किती? 36. 4 पंच किती? 20. हा, 4 पंच 20. 20 गुणिले 9 180. म्हणजे इथे लसावी किती येईल? 180. मग 180 काय डिनोट करत आहे? एकूण काम. एकूण काम. मग यांची कार्यक्षमता काढून घेऊ आपण, ए आणि बी ची. मग ए आणि बी ची कार्यक्षमता काढायची असेल तर काय करणार आपण? 180 डिवायडेड बाय 36 म्हणजे किती येते? 5. बरोबर आहे. आणि 180 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती? 9. मग ए आणि बी ची कार्यक्षमता मिळाली आपल्याला 5 आणि 9. तो दोघे मिळून त्या कामाचा 7/9 भाग. टोटल काम करायचं आहे का आपल्याला? नाही. दोघेही कामाला सुरुवात करणार आहे आणि जर दोघांनी कामाला सुरुवात केली तर एका दिवशी किती काम पूर्ण करणार? 14. म्हणजे 9 + 5 किती होते? 14. म्हणजे ही झाली त्यांची कार्यक्षमता. बरोबर आहे. पण कामाचा आपल्याला किती भाग करायचा आहे? फक्त 7/9. मग आपण 180 या कामाचा 7/9 भाग काढून घेऊ आधीच. 9 दोन्ही 18 आणि 7 दोन्ही किती? 14. म्हणजेच किती होईल? 140. म्हणजे दोघांना 140 इतकं काम करायचं आहे. किती काम करायचं आहे?
140. बरोबर आहे. काय काढला आपण त्या कामाचा, एकूण कामाचा, टोटल कामाचा 7/9 किती 9 भाग. मग 180 चे 7/9 म्हणजेच किती झाले 140. तर हे किती दिवसात करणार, काम किती आहे आपल्याकडं 140. बरोबर आहे. सॉल्व करा. 140 भागेला 14 म्हणजेच किती 10 दिवस. तर हे झालं आपलं कम्प्लीट आन्सर 10 दिवस. ऐका ऑप्शनला. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. सिंपल आहे. चल फोटो काढायचा आहे, लिहिलं. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. तर हा सुद्धा आपण होमवर्क साठी घेतलेला होता. किती येते याचं उत्तर 3 दिवस. सिंपल आहे हा क्वेश्चन. 3 व्यक्ती आहे, एक काम अनुक्रमे 10, 12 आणि 20 दिवसात करतात, आहे की नाही. 10 दिवस, 12 दिवस आणि 20 दिवसात. बरोबर आहे. त्याच्या पुढे लिहून घेऊ आपण. चला ए 3 व्यक्ती दिलेले आपल्याला ए बी आणि सी. ए एक काम किती दिवसात 10 दिवसात, बी तेच काम किती 12 दिवसात आणि हा किती 15 दिवसात, किती 20 दिवसात. हा मग 10, 12 आणि 20 चा लसावी 60. बरोबर आहे. 10, 12 आणि 20 चा लसावी किती येते 60. तर एकूण काम किती झालं आपलं 60. त्याच्यानंतर इफिशियन्सी काढता येईल का. का करतो आपण इफिशियन्सी काढण्यासाठी. हा एकूण काम डिवायडेड बाय दिवस. मग इथे आपण 60 भागेला 10 करून घेऊ. 60 भागेला 10 म्हणजे किती 6. 60 भागेला 12 म्हणजे किती 5 आणि 60 भागेला 20 म्हणजेच किती 3. मग यांची इफिशियन्सी झाली. आता पुढचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला ते स्टेटमेंट महत्वाचं आहे. ठीक आहे. जर ते स्टेटमेंट समजले तर आपल्याला क्वेश्चन काय होते इझी होऊन जाते. बघा तिघांनी मिळून कामाला सुरुवात केली. 2.5 दिवसानंतर ए सोडून गेला. किती दिवसानंतर 2.5 दिवसानंतर. कामाला किती लोक स्टार्टिंगला आले तिघही. किती दिवस सोबत होते तिन्ही व्यक्ती 2.5 दिवस. मग आपण काय करू 2.5 दिवसात त्यांचं काम काढून घेऊ. ए प्लस बी, ए प्लस बी प्लस सी. चला 3 व्यक्ती आहे ए प्लस बी प्लस सी. किती दिवस काम करणार तिन्ही व्यक्ती 2.5 दिवस. मग त्याला मी 5 बाय काय लिहितो 2. मग 2.5 दिवस त्यांनी काम जर केलं तर किती कार्यक्षमतेने काम करणार 14. 6 आणि 3 किती 8. 8 प्लस 5 किती हा 6 आणि 3 9. 9 आणि 5 किती 14. म्हणजेच किती 14 इतक्या कार्यक्षमतेने ते काम करणार. बरोबर आहे. मला सांगा 14 इतक्या कार्यक्षमतेने काम केलं आणि 2.5 दिवस काम केलं तर एकूण काम किती कंप्लीट होईल 35. आहे की नाही. का करू आपण मल्टिप्लाय करू. 14 गुणेला 5/2. मल्टिप्लाय का करतो आपण कारण इथे जर आपण फॉर्मेट पाहिला तर फॉर्म्युला काय सांगते आपला कार्यक्षमता गुणेला दिवस बरोबर काय मिळते आपल्याला एकूण काम. है की नाही. मग कार्यक्षमता आपण काढलेली आहे 14 आणि आपल्याला काय मिळालं इथे दिवस. दिवस दिलेले आहे आपल्याला. मल्टिप्लाय केलं आपण कार्यक्षमता गुणेला दिवस तर काय मिळणार आपल्याला काम किती होते 35. बरोबर आहे. मग आता 60 कामापैकी त्यांनी 35 काम तर केलं 2.5 दिवसात. मग शिल्लक काम किती राहिलं आपल्याकडं 25. काय करणार आपण 60 मधून 35 इतकं काम मायनस करणार म्हणजेच किती राहील 25. हे काम शेष काम राहिलं आपल्याकडे. समजलं. हा आता हे सोडून गेला 2.5 दिवसानंतर हे सोडून गेला आणि 2 दिवसानंतर बी सोडून गेला. बरोबर आहे. 2.5 दिवसानंतर कोण सोडून गेला 2 दिवसानंतर तिथून कोण सोडून गेला. मग 2 दिवस पुढचे 2 दिवस 2.5 दिवसानंतर पुढचे 2 दिवस कोण सोबत होतं बी आणि सी. अलग लक्षात. जसा ए हा व्यक्ती सोडून गेला याचा अर्थ बी आणि सी आता सोबत आहे. पण किती दिवस सोबत आहे 2च दिवस. कारण इथे दिलेलं आहे बघा कुठे आहे 2 दिवसानंतर बी सोडून गेला. बरोबर आहे. आधी तर 2.5 दिवसानंतर ए सोडून गेला आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ 2.5 दिवस तिन्ही व्यक्ती सोबत होते. 2.5 दिवसानंतर ए सोडून गेला तर मग बी आणि सी राहिले. तिथून 2 दिवसानंतर कोण गेला सोडून बी सोडून गेला. पण 2 दिवस हे सोबत होते. मग या 2 दिवसामध्ये त्यांनी बी आणि सी ची कार्यक्षमता किती आहे 8. मग 8 इतक्या कार्यक्षमतेनं 2 दिवसामध्ये किती काम कंप्लीट होईल 16 दिवस. बरोबर आहे. मग आता शेष काम 25 होतं. 25 कामापैकी बी आणि सी न 2 दिवसामध्ये किती काम केलं मग शेष काम किती राहिलं 9. बरोबर आहे. हे आहे शेष काम. समजून राहिलं का. मग आता हे शेष काम कोण करणार
एकटा सी, कारण 2 दिवसानंतर बी सोडून गेला. मग आता फक्त आपल्याकडे सी हा व्यक्ती आहे आणि सी ची कार्यक्षमता आपल्याला माहित आहे किती आहे 3. मग 3 इतक्या कार्यक्षमतेनं हा सी व्यक्ती किती दिवसात काम करेल आणि शेष काम किती राहिलं आपल्याकडे फक्त 9. मग 9 डिवायडेड बाय किती 3 आहे की नाही. शेष काम म्हणजे काम आणि इकडे दिवस, कार्यक्षमता आपल्याला दिलेली आहे, दिवस काढायचे आहे. ठीक आहे. 9 भागेला 3 म्हणजे किती उत्तर 3. सिंपल आहे का. ठीक. प्रश्न काय आपल्याला, शेष कार्य सी किती दिवसात करणार. तर शेष कार्य सी किती दिवसात करणार 3 दिवसात. बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. एकदम इझी क्वेश्चन राहते. एकदम व्यवस्थित जर सराव केला तुम्ही सगळ्या लोकांनी, म्हणजे आपले जेवढे पाठ होऊन राहिलेले आहे सरळ सेवा येणाऱ्या एक्झाम साठी आपल्या, नाही का, तर तेवढे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये मिळू शकते. चला जायचं मग पुढे. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. चला ट्राय करा क्वेश्चन. ए एक काम 10 दिवसात आणि बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघेही सोबत कामाला सुरुवात करतात, परंतु 5 दिवसांनंतर बी सोडून जातो. तर शेष काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करणार. किती दिवसात पूर्ण करणार. किती दिवस यापैकी नाही. चला ए एक काम किती दिवसात करून राहिला 10 दिवसामध्ये. पी तेच काम किती दिवसात करतो 15 दिवस. बरोबर आहे. 10 आणि 15चा लसावी किती येते 30. मग एकूण काम किती झालं आपलं 30. एकूण काम किती झालं आपलं 30. त्याच्यानंतर दोघेही सोबत कामाला सुरुवात करतात, परंतु 5 दिवसांनंतर बी सोडून जातो. म्हणजे याचा अर्थ काय होते, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, 5 दिवसानंतर बी सोडून गेला. याचा अर्थ 5 दिवस कोण सोबत होते दोघेही सोबत. अलग लक्षात. मग दोघेही सोबत होते. चला कार्यक्षमता काढून घेऊ आपण ए आणि बी ची. ए ची कार्यक्षमता किती येईल 3 आणि बी ची कार्यक्षमता किती येईल 2 आहे की नाही. एकूण काम डिवायडेड बाय दिवस म्हणजेच किती येईल 2. मग दोघेही कामाला एकत्र सुरुवात करणार आहे. टोटल कार्यक्षमता किती होईल 5. मग 5 इतक्या कार्यक्षमतेनं 5 दिवसामध्ये किती काम होईल 25. ठीक आहे. मग आता 30 पैकी 25 काम केलं त्यांनी किती दिवसात 5 दिवसात. मग शेष काम किती आहे 5. तर हे शेष काम आहे आपल्याकडे. प्रश्न काय, तर शेष काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करणार. हे याची दिवस काढायची आपल्याला आणि याची कार्यक्षमता किती आहे 3. काढा. शेष काम 5 आहे. हा 1 पॉइंट समथिंग आहे. ठीक आहे. 5 डिवायडेड बाय 3 म्हणजेच किती होईल 1.2 किती 3 दिवस. ठीक आहे. हे उत्तर लिहिलं तरी चालते किंवा 1.66 हे उत्तर लिहिलं तरी चालते. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी कडे जाऊ आपण. यापैकी नाही, पण करेक्ट ऑप्शन कोणते यायला पाहिजे 1.203 दिवस. ठीक आहे. काम डिवायडेड बाय एकूण कार्यक्षमता म्हणजेच 5 डिवायडेड बाय 3. 5 डिवायडेड बाय 3. सिंपल आहे. चलो जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. ट्राय करा. हा इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 24. पी एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. क्यू तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. पी ने कामाला सुरुवात केली आणि 5 दिवसानंतर क्यू सुद्धा कामावर आला. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले. चला पी चे पुढे दिवस लिहा. पी आणि क्यू दोन व्यक्ती दिलेले आहे आपल्याला. पी एक काम किती दिवसात करून राहिला 15 दिवसात. क्यू तेच काम किती दिवसात करतो 10 दिवस. पुन्हा लसावी किती येईल 30. म्हणजे एकूण काम किती झालं
30. यांची कार्यक्षमता काढता येईल का आता आपल्याला? हा, यांची कार्यक्षमता काढता येईल आपल्याला. एकूण काम डिवायडेड बाय दिवस म्हणजेच किती होईल? हा, म्हणजे किती? 2. आणि इथे किती होईल? 3. ठीक आहे. मग पी आणि क्यू ची आपण कार्यक्षमता काढली. अनुक्रमे किती आहे? 2 आणि 3. पुढे काय म्हटलेलं आहे? पी ने कामाला सुरुवात केली आणि 5 दिवसानंतर क्यू सुद्धा आला. बरोबर आहे? किती दिवसानंतर क्यू आला? 5 दिवसानंतर. पी न कामाला स्टार्टिंग केली, मग त्यानं एकट्यानं किती दिवस काम केले? 5 दिवस, आहे की नाही? मग पी हा एकटा किती 5 दिवस काम करेल आणि पी ची कार्यक्षमता आपल्याला दिलेली आहे किती आहे? 2. किती आहे? 2. मग 2 इतके कार्यक्षमतेनं 5 दिवसामध्ये किती काम करेल तो? 10. बरोबर आहे? मग 30 कामापैकी त्यानं 10 तर काम केलं, मग शेष काम किती राहील आपल्याकडं? 20. हे झालं 20 शेष काम. बरोबर आहे? काय केलं आपण? वजाबाकी. टोटल काम आपल्याकडे किती दिलेलं आहे? 30. मग 30 या कामापैकी आपण पीचं 5 दिवसाचं काम 2 इतक्या कार्यक्षमतेनं किती होते? 10. म्हणजे 30 मधून 10 काढले तर किती आले? 20. मग हे झालं आपलं शेष काम. आता कोण आलं सोबत? क्यू. म्हणजे आता पी सोबत क्यू सुद्धा आहे. किती दिवसानंतर आला? 5 दिवसानंतर. मग पी प्लस क्यू. टोटल कार्यक्षमता किती होईल पी आणि क्यू ची? 5. मग 5 इतक्या कार्यक्षमतेनं किती दिवसात काम करेल आणि शेष काम किती आहे? 20. किती दिवसात होईल? 4 दिवसात, आहे की नाही? 20 भागेला 5 म्हणजे किती होईल? 4 दिवस. आणि प्रश्न काय? तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? तर काय येईल ऑप्शन? हा, संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले. कोणतं येईल उत्तर? चारच आहे. प्रश्न काय? संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? ठीक आहे. पहिले त्यानं 5 दिवस घेतले एकट्यानं, 10 काम केलं आणि सोबत 4 दिवसात काम 20 इतकं काम केलं. टोटल किती दिवस होईल? 9 दिवस. ठीक आहे. एकट्याचं काम विचारलं असतं तर आपण सेपरेट सांगितलं असतं, पण संपूर्ण काम विचारलं आपल्याला. संपूर्ण काम विचारलं याचा अर्थ आपल्याला सगळे संपूर्ण कामाचे दिवस सांगावं लागेल. ठीक आहे. 30 पैकी 10 काम एकट्या पी न केलं 5 दिवसात आणि शेष काम जे 20 काम आहे हे पी आणि क्यू न दोघा मिळून केलं किती? 4 दिवसात. म्हणजे 5 आणि 4 टोटल किती? 9 दिवस लागले संपूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 25. ट्राय करा हा क्वेश्चन. हे एक काम 14 दिवसात आणि बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, परंतु काम समाप्त होण्याच्या 3 दिवसा अगोदर ए ने काम सोडले तर काम किती दिवसात समाप्त झाले? हा आपण जनरल बॅच मध्ये क्वेश्चन घेतला होता का? रेग्युलर तुम्ही होते का? चेक करा बरं एक ऑप्शन. बुक ना आहे. बर, ट्राय करा असा क्वेश्चन. चल काय होईल? 2 व्यक्ती दिलेले आहे आपल्याला, ए आणि बी. ए एक काम 14 दिवसात आणि बी तेच काम किती 15 दिवसात कंप्लीट करतो. मग याचे 14 दिवस आणि याचे 15 दिवस टोटल काम काढता येईल का? इथे आपल्याला काढता येते. काय करतो आपण? 14 आणि 15चा लसावी. एक मूळ संख्या, एक विषम संख्या आणि एक समसंख्या आहे, त्याच्यामुळे यांचा गुणाकारच होईल, भाग तर जात नाही. 14 गुणेला 15 हे काय होईल आपला? लसावी. म्हणजे एकूण काम किती होते? 15 चोक 700 0 हातचे आले किती? 6. 15 1 15, 15 आणि 6 21, 210. तर एकूण काम किती आलं आपलं? 210. काय काढला आपण? लसावी काढला. कोणाचा? 14 आणि 15चा. मग इथून हे काढून घ्या इफिशियन्सी ए आणि बी ची. किती होईल? याची 15 येईल. 210 भागेला 14 आणि 210 भागेला 15 म्हणजे किती येईल? 14. मग ए आणि बी ची कार्यक्षमता आली. बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट बघा. पुढचं स्टेटमेंट इझी आहे, फक्त ते आपल्याला ट्राय करता आलं पाहिजे. बघा काय दिलेलं आहे? दोघांनी
मिळून कामाला सुरुवात केली, दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, परंतु काम समाप्त होण्याच्या किती दिवसा अगोदर 3 दिवसा अगोदर याने काम सोडले. जसं की आता आपल्याला माहित आहे की आपलं 3 दिवसामध्ये काम समाप्त होणार आहे, परंतु काम समाप्त होण्याच्या 3 दिवसा अगोदर कोण काम सोडलं? ए ना, बरोबर आहे. इथं स्पष्ट दिलेलं आहे, काम समाप्त होण्याच्या 3 दिवसा अगोदर याने काम सोडले. पण कामाला किती लोकांनी सुरुवात केली? किती लोकांनी? दोघांनी. ए आणि बी दोघांनी कामाला सुरुवात केली आणि जसं माहित पडलं की आपलं काम 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे की नाही, मग त्या 3 दिवस अगोदर कोणी काम सोडलं? ए ना. याचा अर्थ त्या 3 दिवसामध्ये कोण काम केलं असेल? बी ना, बरोबर आहे. काम समाप्त होण्याच्या किती दिवसा अगोदर? 3 दिवसा अगोदर कोण काम सोडलं? ए ने काम सोडले. ए काम सोडून गेला, याचा अर्थ बी न काम केलं असेल, बरोबर आहे की नाही. आणि बी न काम केलं तर किती कार्यक्षमतेने केलं असेल? 14 इतक्या कार्यक्षमतेनं. किती दिवस? 3 दिवस, बरोबर आहे. मग 14 3 किती? 42, बरोबर आहे. 3 दिवसामध्ये 14 इतक्या कार्यक्षमतेनं त्यानं काम किती केलं? 42. मग 210 पैकी 42 काम तर बी ने एकट्यानं केलं. किती दिवसात? 3 दिवसात. मग 210 मायनस 42 करा, किती होते? 168. हे आहे आपलं शेष काम. शेष काम म्हणजे सुरुवातीचं काम. आलं का लक्षात? मला सांगा, हे जे 168 काम आहे किती लोकांनी मिळून केलं असेल? ए आणि बी. आलं का लक्षात? कारण एंडिंगला तर ए सोडून गेला, एंडिंगला ए सोडून गेला तर एकटे बी न काम केलं 3 दिवसामध्ये. मग त्या शेवटच्या 3 दिवसाचं काम 42 होतं. मग याचा अर्थ जे आधीचं 168 काम झालं, या कामावरती दोन्ही व्यक्ती कामावर असणार, ए आणि बी, आणि हे दोन्ही व्यक्ती कामावर असेल तर किती कार्यक्षमतेनं? 29 इतक्या कार्यक्षमतेनं. मग 29 इतक्या कार्यक्षमतेनं 168 काम हे किती दिवसात होईल? ऑप्शन सी. येते का व्यवस्थित? 5.79. नाही, सी कसं येईल मग? चला, हे दिवस किती आले? हे दिवस किती आले भाग देऊन? 5.79. हा, तर इथे काय करणार आपण? शेष काम आणि ते 29 इतक्या कार्यक्षमतेनं, ठीक आहे. 168 डिवायडेड बाय किती? 29. तर हे व्यवस्थित उत्तर काढा. किती? 5चा भाग जाते किती? 5 9 45 5 हातचे आले किती? 4 5 दोन्ही 10 न 14 145. 29 5 किती होते? 145. ठीक आहे. 5 50 18 18 5 23. वर तर 23 येईल, 23 ला भाग जात नाही, बरोबर आहे. इतकं ठीक आहे. पॉइंट मध्ये काढलं आपण 5 किती? 79, बरोबर आहे. एक तर ते उत्तर लिहा किंवा 5.79 हे लिहिलं तरी चालेल. 5.79 इतक्या दिवसात. प्रश्न काय? तर काम किती दिवसात समाप्त झाले? तर काम समाप्त होण्यासाठी एकतर 42 काम किती दिवसात झालं? 3 दिवसात. त्याच्यानंतर 168 काम किती दिवसात कंप्लीट केलं? 5.79. म्हणजे नियर बाय 6 दिवस आहे. अलग लक्षात? म्हणजे 0.50च्या पुढे जर संख्या गेली असेल तर आपण त्याला नियर बाय किती? 6 पकडतो. म्हणजे इथले 6 आणि इथले 3 टोटल किती होईल? 9 दिवस. तर आपल्याला नियर बाय 9 उत्तर द्यावं लागेल. ऑप्शनला आहे नाही. ठीक आहे. तर तुम्ही उत्तर काय द्यायचं? 9 दिवस. ठीक आहे. कसे काढले समजलं? हे आपण याला किती पकडले? जवळपास 6, नियर बाय 6 आणि 6 + 3 म्हणजे किती? 9 दिवस. तर आपलं काम समाप्त होण्यासाठी किती दिवस लागले? 9 दिवस. तर हा क्वेश्चन आपला रेग्युलर बॅच मध्ये एक वेळा चेक करून घ्यायचा. ठीक आहे. काही करेक्शन असेल तर ठीक आहे. चलो जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. चला, इझी क्वेश्चन आहे, ट्राय करा. क्वेश्चन नंबर 26. पी व क्यू एक काम अनुक्रमे 15 व 18 दिवसात पूर्ण करतात. दोघी मिळून कामाला सुरुवात करतात. पी हा X दिवसानंतर काम सोडतो
व क्यू हा शेष काम 7 दिवसात पूर्ण करतो तर एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर किती? सिंपल क्वेश्चन आहे. दिवस लिहा पी आणि क्यू, एकूण काम काढा, एकूण काम काढल्यानंतर पी आणि क्यू ची इफिशियन्सी काढा. ठीक आहे. पी एकटा कामाला सुरुवात करतो आणि एक दिवसानंतर तो सोडून जातो, त्याच्यानंतर क्यू हा कामावरती येतो आणि तो शेष काम जे आहे ते किती 7 दिवसात कंप्लीट करतो. तर आपल्याला पी सुरुवातीला किती दिवस एकटे होता किंवा त्याने सुरुवातीला किती दिवस काम केले तर ते एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप केलं तर उत्तर इझिली होऊन जाते. आणि जर सुरुवातीपासून तुमचं फोकस असेल क्वेश्चन कडे तर आपण कुठेही फॉर्म्युलाचा बेसिकली जास्तीत जास्त वापर करत नाही आपण, जेणेकरून आपल्याला ते लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही, आहे की नाही. फक्त इथं मांडणी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मांडणी व्यवस्थित पद्धतीने शिकले तर सगळेच्या सगळे क्वेश्चन इझिली आपल्याला सॉल्व्ह होऊ शकते. बघा 5 दिवस. चला आणखी कोणाचं आलं उत्तर? हा, पी व क्यू एक काम. पी किती दिवसात काम करून राहिला? 15 दिवसात. आणि क्यू किती दिवसात? 18 दिवसात. मग 15 आणि 18चा लसावी 90. 15 आणि 18चा लसावी किती? 90. मग एकूण काम किती आलं आपल्याकडे? 90. लसावी काढता येते? हा. चला मग पी ची कार्यक्षमता सांगा आणि क्यू ची कार्यक्षमता. 90 भागेला 15 म्हणजे किती? 6. 90 भागेला 18 म्हणजे किती? 5. पी आणि क्यू ची कार्यक्षमता आली. आता स्टेटमेंट बघा. पी हा एक दिवसानंतर काम सोडतो, दोघेही मिळून कामाला सुरुवात करतात. किती कामाला कोणी सुरुवात केली? दोघांनी कामाला सुरुवात केली. पी हा एक दिवसानंतर काम सोडतो, बरोबर आहे. पी हा एक दिवसानंतर काम सोडतो, याचा अर्थ ते दोघेही किती दिवस सोबत होते? एक दिवस. आलं लक्षात? तर दोघेही एक दिवस हे सोबत एकत्र काम करत होते, परंतु एक दिवसानंतर पी काम सोडून गेला. मग त्यांनी एक दिवसामध्ये काहीतरी काम केलं असेल. किती कार्यक्षमतेनं? 11 इतक्या कार्यक्षमतेनं. आलं लक्षात? मग एक दिवस जसे झाले तसे पी सोडून गेला. मग शेष काम हे कोण केलं? एकट्या क्यूनं केलं, बरोबर आहे. एकटा क्यूनं शेष काम कंप्लीट केलं आणि शेष काम किती दिवसात कंप्लीट केलं? 7 दिवसात. मग क्यू 7 दिवसात 5 इतक्या कार्यक्षमतेनं किती काम कंप्लीट करणार? 35. याचा अर्थ शेष काम किती होतं आपल्याकडं? 55, बरोबर आहे. शेष काम नाही, शेष काम किती आहे? 35 आहे. आलं लक्षात? जसं पी आणि क्यू न दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि एक दिवस झाले, मग जेवढं काम केलं तेवढं काम आपण मायनस केलं, म्हणजे याचा अर्थ लॉजिक लागला की 55 काम त्यांनी एकत्र केलं, बरोबर आहे. आणि शेष काम 35 होतं, ते किती? 7 दिवसात कंप्लीट केलं. कसे काढले 35? समजलं? शेष काम 7 दिवसात करणार, किती कार्यक्षमतेनं? 5. याचा अर्थ शेष काम किती होतं आपल्याकडं? 35. मग दोघांनी 55 इतकं काम एकत्र केलं असेल, बरोबर आहे. 55 एकत्र काम केलं असेल त्यांनी, बरोबर आहे. किती व्यक्तींनी? पी आणि क्यू ने. किती कार्यक्षमतेनं? 11 इतक्या कार्यक्षमतेनं. मग किती दिवस लागणार याला? 5 दिवस. ठीक आहे. 55 भागेला 11 म्हणजे किती होईल? 5 दिवस. तर हे राहील आपलं करेक्ट आन्सर. चला उत्तर काय मिळालं आपल्याला? तर एक्स बरोबर किती? तर एक्स ची किंमत किती सांगाल? अरे एक्स ची किंमत, पी हा एक दिवसानंतर काम सोडतो ना, दोघांनी कामाला सुरुवात केली, 5 दिवस एकत्र काम केलं. अलग लक्षात? मग 5 दिवस एकत्र काम केलं, 11 इतक्या कार्यक्षमतेनं 55 इतकं काम झालं, म्हणजे ते 5 दिवस सोबत होता पी, आणि तो 5 दिवसानंतर कोण सोडून गेला? पी, बरोबर आहे. आणि 5 दिवसानंतर पी सोडून गेला तर एकट्या क्यूनं ते काम केलं, शेष काम. शेष काम किती होतं आपल्याकडं? 35. 35 इतकं काम त्यानं 7 दिवसात केलं कंप्लीट. अलग लक्षात? तर याचा अर्थ एक्स ची किंमत किती आली? 5 दिवस. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कारण 5 दिवसानंतर कोण सोडून गेलं? कोण सोडून गेलं? क्यू कुठे गेला सोडून? पी सोडून गेला. ठीक आहे. 5 दिवसानंतर कोण सोडून गेला? पी हा व्यक्ती सोडून गेला. समजला का क्वेश्चन? उलट दिशेने जातो आपण जनरली. आधी आपण शेष काम काढलं. जसं दोघांनी कामाला सुरुवात केली तर 5 इतक्या कार्यक्षमतेनं 5 दिवसातच काम केलं त्यांनी. आपण सुरुवात जे केली ते थोडीशी एंडिंग पासून केली. क्यू शेष काम किती दिवसात कंप्लीट करणार? मग आधी आपण शेष काम काढलं.
जर तो क्यू एकटा 7 दिवसात काम करत असेल, कारण इथे बघा पी हा 1 दिवसानंतर काम सोडतो व क्यू हा शेष काम म्हणजे एकच व्यक्ती दिलेला किती 7 दिवसात पूर्ण करतो. मग क्यू चे आपण 7 दिवस शेष काम कार्यक्षमता दिलेलीच आहे, बरोबर आहे. याचा अर्थ त्यांना शेष काम 35 इतकं काम केलं असेल, बरोबर आहे. काय आलं हे शेष काम. मग 90 मायनस 90 पैकी 35 काम हे तर शेष काम होतं. याचा अर्थ 55 काम त्यांनी दोघांनी एकत्र केलं, बरोबर आहे. जर 55 काम त्यांनी दोघांनी एकत्र केलं असेल आणि 11 इतके कार्यक्षमतेनं, तर दिवस किती निघणार इथून 5 दिवस. याचा अर्थ त्यांनी सोबत 5 दिवस काम केलं. या 5 दिवसामध्ये त्यांनी 55 काम कंप्लीट केलं. किती पैकी 90 पैकी. मग 90 पैकी 55 जसं काम कंप्लीट झालं, पी सोडून गेला. कोण गेलं सोडून? 5 दिवसात तर 55 काम केलं त्यांनी. 5 दिवसानंतर कोण सोडून गेला? पी सोडून गेला. जसा पी सोडून गेला मग राहिला एकटा क्यू आणि शेष काम म्हणजे इतकं 35 काम, बरोबर आहे. हे किती 7 दिवसात त्यानं कंप्लीट केलं. ठीक आहे. तर अशा टेक्निक आपल्याला यूज करावं लागते. 2-3 वेळा घरी करून बघायचा असा क्वेश्चन. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे, फक्त त्याच्या मागच्या टेक्निक आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. जर टेक्निक लक्षात आल्या तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह आउट होते. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 27 कडे. हाही सेम क्वेश्चन आहे. 26 आणि 27 दोन्ही सेम क्वेश्चन टाकले आपण. बघा ट्राय करा एक वेळेस येते का. तर क्वेश्चन नंबर 27. तर 45 आणि 40 चा लसावी एकूण काम काढा. किती येते? 360. चला ए आणि बी. ए एक काम 45 दिवसात करतो आणि बी तेच काम किती दिवसात? 40 दिवसात. किती येते लसावी? इकडे बाजूला काढून घ्यायचं 45 आणि 40. कितीने भाग द्यायचा? 5 ने. 5 न 45 आणि इथं किती? 5 8 40, बरोबर आहे. आता भाग जातो का? नाही जात. मग 8 गुणेला 5 गुणेला 9 8 पंचे 40 आणि 40 गुणेला 9 म्हणजे किती होते? 360. तर एकूण काम किती आलं आपल्याकडं? 360 एकूण काम. यांची इफिशियन्सी काढून घ्या, कार्यक्षमता. 360 भागेला किती? भागेला किती? 45 म्हणजे किती येईल? 8 येईल का? हा. मग बी ची कार्यक्षमता 9 आहे की नाही? 360 भागेला 40 करा म्हणजे उत्तर किती येईल? 9. मग दोघांची कार्यक्षमता आली आपल्याकडे 9 दिवस. आता दोघेही मिळून कामाला सुरुवात करतात. लक्ष आहे, दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, परंतु काही दिवसानंतर एक काम सोडून गेला. स्टार्टिंगला किती लोक कामावर गेले? दोघेही गेले. दोघांनी जशी कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर कोण सोडून गेला? ए सोडून गेला. मग राहिलं कोण? बी. तर शेष काम बी न केलं ना. किती दिवसात? तर आपण हे काढायचं आहे की या 23 दिवसात बी न किती काम केलं, बरोबर आहे. मग या 23 दिवसात बी न किती काम केलं हे जर काम आपण काढलं तर काय मिळणार आपल्याला? शेष काम, बरोबर आहे. कारण तो शेष काम 23 दिवसात कंप्लीट करून राहिला. मग इथे आपण तेच काढू. बी एकटाच आहे, किती दिवस काम करणार? 23 दिवस. या 23 दिवसात कोणतं काम कंप्लीट करणार? शेष काम कंप्लीट करणार. पण बी ची कार्यक्षमता आहे का आपल्याकडे? 9. मग या 9 कार्यक्षमतेनं 23 दिवसामध्ये शेष काम किती होईल? 207. ठीक आहे. 9 3 किती? 27 7. आजच्या आले 2 9 दोन्ही 18 आणि 18 प्लस 2 म्हणजेच किती? 207. 360 मायनस 207 म्हणजे किती होते? 153. ठीक आहे. 360 पैकी तर बी ने एकट्यानं काम केलं 207. मग इथं शेष काम किती राहिलं? किती राहिलं? 153. मग हे काम कोण केले असेल आधीचं? हे सुरुवातीचं काम आहे, सुरुवातीचं काम, बरोबर आहे. जे की दोघं मिळून केलं. किती व्यक्तीनं? ए आणि बी न, बरोबर आहे. मग ए आणि बी न दोन्ही व्यक्तीनं केलं असेल तर किती कार्यक्षमतेनं? 17 इतक्या कार्यक्षमतेनं.
आणि 17 इतक्या कार्यक्षमतेनं काम आहे आपल्याकडे किती 153 किती दिवसात होईल 9 दिवसात. प्रश्न काय आपला तर ए ने किती दिवसांतर काम सोडले सांगा. ए ने किती दिवसांतर काम सोडले 9 दिवसांतर कारण ते 90 दिवस सोबत होते कामावर. ए सोडून गेला मग शेष काम राहिलं होतं आपल्याकडे 207 मग 207 काम त्याने 23 दिवसात कंप्लीट केलं. समजला क्वेश्चन. तर 26 नंबर क्वेश्चन आणि 27 नंबर क्वेश्चन हे दोन्ही एकत्र टाईपचे होते. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन वरती व्यवस्थित प्रॅक्टिस करा. इझिली क्वेश्चन येऊन जातो. चल जायचं पुढे. इथं उत्तर किती येते ऑप्शन नंबर डी 9 डेज. चल नेक्स्ट. चला हा ट्राय करा. एकदम इझी क्वेश्चन आहे आणि IMP सुद्धा आहे. बरेच वेळेस अशा क्वेश्चन मध्ये लँग्वेज मध्ये फसून जाते तर आपल्याला ते लँग्वेज मध्ये फसायचं नाही. इझिली क्वेश्चन सुटून जातो. ए आणि बी एक काम 2 दिवसात करतात म्हणजे दोघेही कामाला एकत्र आहे. एक दिवस काम सोबत केल्यानंतर एने काम सोडले तर शेष काम बी ने 3 दिवसात पूर्ण केले. तर एकटा ए ते काम किती दिवसात करणार. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करणार. चल लक्ष द्या मी सांगतो. हा स्टेटमेंट व्यवस्थित जर वाचले तर क्वेश्चन अशा टाइपचे सुटून जाते. ठीक आहे. खूप काही हार्ड नसते परंतु या क्वेश्चनची लँग्वेज थोडी फसवी लँग्वेज आहे कारण ते आपल्याला एकदम क्लिअर शॉर्ट नाही दिलेला आहे. आलं का लक्षात. क्लिअर म्हणजे काय जसं ए एक काम इतक्या दिवसात करतो आहे की नाही आणि बी एक काम एवढ्या दिवसात करतो असे स्टेटमेंट आहे का नाही. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला स्टार्टिंगला ए आणि बी दोघेही मिळून एक काम किती दिवसात करतात 2 दिवसात. म्हणजे इथं 2 दिवस दिलेले आहे. मग इथं लिहून घेऊ आपण ए आणि बी एक काम किती दिवसात करतात 2 दिवस. पुढे काय म्हटलेलं आहे एक दिवस काम सोबत केल्यानंतर एने काम सोडले. जनरली असे स्टेटमेंट आपण डायरेक्टली पुट करत नाही. आलं का लक्षात. तर शेष काम बी ने किती दिवसात पूर्ण केलेले असेल पूर्ण केले तर शेष काम बी ने 3 दिवसात पूर्ण केले. एक स्टेटमेंट आणखी दिलेलं आहे इथं कोणतं शेष काम. पहिली तर एक दिवस काम सोबत केल्यानंतर बरोबर आहे. दोघेही एकत्र काम सोबत करतात किती दिवस एक दिवस. जसा एक दिवस कंप्लीट झालं त्याच्यानंतर जे शेष काम आहे ते बी न किती दिवसात कंप्लीट केलं. तर हे ओरिजिनल स्टेटमेंट तर हेच आहे आपल्याकडं. याच्यावरून टोटल वर्क काढू शकतो का आपण. याच्यावरून जनरली आतापर्यंत आपण वर्क काढताना आपल्याला 2 व्यक्ती दिलेले राहत होते आहे की नाही. जसं 10 आणि इथं 20 दिलेलं असेल तर आपण लसावी काढून 20 टोटल काम घेत होतो. असं स्टेटमेंट आहे नाही बरोबर आहे. मग इथे काय करायचं शेष काम बी किती दिवसात करत आहे 3 दिवस. तर इथे एकदा आपण 2 ची दुप्पट हे 4 मानू शकतो बरोबर आहे एकूण काम. अशा क्वेश्चनच्या वेळेस काम कन्सिडर करत असताना एक तर दुप्पट घ्यायचे किंवा जे शेष काम बी 3 दिवसात करत आहे हे 3 दिवस आणि इथले 2 दिवस यांचा लसावी काढायचा म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी इझी जाते. ठीक आहे. तर किती दिवस किती काम मानायचं मग 6 दिवस. किती 6 दिवस. कुठून काढले आपण शेष काम बी किती दिवसात करत आहे 3 दिवसात आणि दोघं मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करते 2 दिवस. त्यांचा आपण लसावी काढला 2 आणि 3 चा. ठीक आहे. ही टेक्निक आहे. याच टेक्निकनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. किंवा इथं लिहू शकतो आपण बी शेष काम पण हे लक्षात ठेवायचं हे शेष काम करून राहिला तो. आला का लक्षात. पण हे स्टेटमेंट मी इथं सध्याच नाही लिहिता इथे फक्त आपण 6 कसे काढले तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ए आणि बी सोबत कामाला जर सुरुवात केली तर एक काम संपूर्ण काम किती दिवसात कंप्लीट करत आहे 2 दिवस. ठीक आहे. सोबत त्यांनी एकच दिवस काम केलं आणि एका दिवसानंतर एक काम सोडले तर शेष काम बी किती दिवसात करेल 3 दिवसात करेल. तर इथून एक लक्षात येते की ए आणि बी 2 दिवस लिहायचे
काम कन्सिडर करत असताना आपण 2च्या पटीतली संख्या घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा बेस्ट उपाय सांगतो मी तुम्हाला. शेष काम जे बी 3 दिवसात करत आहे, 3 आणि 2चा नेहमी लसावी काढा. अलग लक्षात. किंवा क्वेश्चन मध्ये जेवढ्या संख्या दिलेल्या त्यांचा लसावी काढून घ्यायचा, म्हणजे भाग देण्यासाठी काय होते, इझी जाते. ठीक आहे. चला मग इथून कार्यक्षमता येईल का दोघांची? किती? 3. समजले? 3 कसे आले? आता स्टेटमेंट कडे येऊ. 1 दिवस काम सोबत केल्यानंतर किती दिवस काम सोबत केलं? मग आपण एकाच दिवसाचं काम काढून घेऊ. ए आणि बी किती दिवस सोबत काम करणार? एकच दिवस. किती कार्यक्षमतेनं? कार्यक्षमता कुठं तसा आहे, किती आहे? 3. मग 3 इतक्या कार्यक्षमतेनं एका दिवसामध्ये किती काम कंप्लीट करणार? कुठं दिसते तो? किती? 3. 3 गुणिले 1 म्हणजेच किती होईल? 3. ठीक आहे. मग 6 कामापैकी त्यांनी एका दिवसात 3 काम केलं. मग शेष काम किती राहिलं आपल्याकडं? 3. बरोबर आहे. 6 - 3 केले आपण. शेष काम किती आले? 3. बरोबर आहे. हा. आता पुढे काय म्हटलेलं आहे? शेष काम बी न किती दिवसात केलं? 3 दिवसात. मला सांगा, हा व्यक्ती बी आहे, ठीक आहे, हा शेष काम किती दिवसात करत आहे? 3 दिवसात. किती दिवसात? 3 दिवस. शेष काम तर 3 आहे. बरोबर आहे. मग शेष काम 3 आहे, तो शेष काम 3 दिवसात कंप्लीट करणार. इथे दिलेलं आहे शेष काम बी ने किती दिवसात केले? 3 दिवसात. मग हे शेष काम आहे 3, किती दिवसात कंप्लीट करणार? किती दिवसात? 3 दिवसात. मग बी ची कार्यक्षमता निघेल का इथून? 3/3 किती होईल? 1. अलग लक्षात. 3/3, कारण शेष काम त्यांना 3 दिवसात केलं, तर 3/3 किती? बी ची कार्यक्षमता किती आली? 1. काढायचं काय? एकटा ए ते काम किती दिवसात करणार? मला सांगा, ए ची कार्यक्षमता, बी ची कार्यक्षमता किती काढली आपण? किती काढली? 1. मग याची जर 1 कार्यक्षमता असेल तर ए ची कार्यक्षमता किती येईल? 2. बरोबर आहे. कारण दोघांच्याही कार्यक्षमतेची ऍडिशन किती पाहिजे? 3. मग 2 + 1 किती? 3. आपल्याला फक्त ए ची कार्यक्षमता पाहिजे नव्हती, कारण एकटा ए ते काम किती दिवसात करणार. बरोबर आहे. समजलं? हा क्वेश्चन टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. व्यवस्थित 2-3 वेळा करून बघा. एकट्या एचं काम काढायचं आपल्याला, आणि एकट्या ए ची कार्यक्षमता काढली आपण किती? 2. किती दिवसात पूर्ण करणार? आणि टोटल काम किती आपल्याकडं? किती आहे? टोटल काम किती आहे? किती आहे? 6. बरोबर आहे. टोटल काम 6. मग 6 इतकं काम 2 इतक्या कार्यक्षमतेनं किती दिवसात होईल? 3 दिवसात. ठीक आहे. ते हे झालं आपलं करेक्ट उत्तर. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. क्वेश्चन पाहिजे तेवढा इझी नाही आहे आणि पाहिजे तेवढा हार्डही नाही. इथं फक्त व्यवस्थित लँग्वेजचा वापर जर तुम्ही केला आणि लँग्वेज वरती कमांड करणं शिकले तर कुठलाही क्वेश्चन तुम्ही इझिली काढू शकता. समजला का क्वेश्चन? ठीक आहे. 2-3 वेळा करून बघा, नाहीतर विसरून जाते या टाइपचे क्वेश्चन. चला जायचं पुढे. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. सोपी आहे हा क्वेश्चन, ट्राय करा एक वेळेस. त्याच्या अगोदर आपण अशा टाइपचे क्वेश्चन पाहिले. चल, 2 व्यक्ती दिलेले आहे, महेश आणि उमेश. चला, महेश एक काम किती दिवसात? 10 दिवसात. उमेश एक काम किती दिवसात करतो? 15 दिवसात. एकूण काम किती होईल? 30. एकूण काम किती झालं? 30. चला, एकूण काम यांची कार्यक्षमता काढता येईल का आपल्याला? हा, मग काय करतो आपण? 30/10 म्हणजे किती? 3. 30/15 म्हणजे किती? 2. चला पुढचं स्टेटमेंट वाचा. उमेश कामाला सुरुवात करतो. कोणी कामाला सुरुवात केली? उमेशने. आणि 5 दिवसानंतर महेश सुद्धा कामावर आला. किती दिवसानंतर? मग 5 दिवस कोण काम केलं? फक्त उमेशनं. मग उमेश हा फक्त किती? 5 दिवस काम करेल. मग 5 दिवसामध्ये 2 इतक्या कार्यक्षमतेनं किती काम केलं असेल त्यांनी? 10. बरोबर आहे.
मग 30 पैकी 10 तर काम केलं त्यांनी, मग शेष काम किती 20. मग आता कोण 5 दिवसानंतर कोण आला कामावर? महेश सुद्धा आला आहे ना. उमेशने फक्त 5 दिवस काम केलं, तर या 5 दिवसामध्ये त्यानं 10 काम कंप्लीट केलं. आता शेष काम किती राहिलं? 20. आता उमेश सोबत कोण आला? महेश. हे दोन्ही व्यक्ती आले सोबत. उमेश सोबत कोण? महेश. आणि दोघांची कार्यक्षमता आपल्याला दिलेलीच आहे, किती? 5. मग 5 इतक्या कार्यक्षमतेनं शेष काम किती आहे? 20. किती दिवसात करेल? 4 दिवसात. किती? 4 दिवसात. प्रश्न काय विचारला आपल्याला? सांगा मग. संपूर्ण काम किती दिवसात झालं? 9 दिवसात. बरोबर आहे. 30 पैकी 10 काम उमेशनं 5 दिवसात केलं. ठीक आहे. शेष काम 20 हे किती दिवसात झालं? 4 दिवसात. 5 आणि 4 किती? 9 दिवसात. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर इथे आपल्याला संपूर्ण कामाचे दिवस विचारले, तर इथे ऑप्शन नंबर काय येईल? बी. बरोबर किती? 9 दिवस. सिंपल आहे. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 29. ठीक आहे. एक शेवटचा क्वेश्चन घेऊन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 30. चल क्वेश्चन नंबर 30. चल सिंपल क्वेश्चन आहे. ए आणि बी एक काम अनुक्रमे 20 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. ए कामाला सुरुवात केली, 4 दिवसानंतर बी सुद्धा कामावर आला. तर सेम क्वेश्चन आहे 29 आणि 30. काढ. ए 20 दिवसात करतो, बी किती दिवसात? 12 दिवसात. किती येते लसावी? 60 है ना. डोळे लावून लसावी आला पाहिजे 60. एकूण काम किती झालं आपलं? 60. कार्यक्षमता काढता येईल का? काढता येईल. 60 भागेला 20 म्हणजे किती? 3. आणि 60 भागेला 12 म्हणजे किती? 12 पंचे 60 आहे की नाही. 60 भागेला 20 3, 60 भागेला 12 म्हणजे किती? 5. चला त्याच्यानंतर ए ने कामाला सुरुवात केली, 4 दिवसानंतर बी सुद्धा कामावर आला. मग किती दिवस एकट्या ए न काम केलं? ए न 4 दिवस. बरोबर आहे. मग या 4 दिवसामध्ये किती कार्यक्षमतेनं? 3 इतक्या कार्यक्षमतेनं किती? 12 काम केलं असेल. बरोबर आहे. याचा अर्थ शेष काम किती राहिलं? 48. हे झालं शेष काम. 60 पैकी आपण 12 काम काढलं, कोणाचं? याचं, म्हणजे 48 हे झालं आपलं शेष काम. ठीक आहे. हे शेष काम कोण केलं असेल? ए आणि बी ने. कारण 4 दिवसानंतर बी ची सुद्धा एंट्री झाली. मग 4 दिवसानंतर बी ची सुद्धा एंट्री झाली. मग दोघांची कार्यक्षमता टोटल किती होईल? 8. मग 8 इतक्या कार्यक्षमतेनं 48 इतकं काम किती दिवसात कंप्लीट होईल? 8 सक 48 किती दिवसात? 6 दिवसात. 48 भागेला 8 म्हणजे किती? 6. तर प्रश्न काय विचारला? संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? तर काय येईल उत्तर? 10 दिवस. किती? 10 दिवस. 6 + 4 किती? 10 दिवस. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. समजले का क्वेश्चन? इझी आहे. तर क्वेश्चन अगदी इझी आहे. व्यवस्थित घरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि जर प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर करत गेले तर कुठल्याही येणाऱ्या सरळ सेवेमध्ये हे जे क्वेश्चन येणार आहे ते क्वेश्चन तुम्हाला कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होण्यास मदत होईल. ठीक आहे. तर काही क्वेश्चन आपल्याला होमवर्क साठी आहे बघा. क्वेश्चन नंबर 31 ट्राय करजा घरी. सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 31. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 हा सुद्धा करा. अगदी इझी क्वेश्चन आहे. व्यवस्थित जर तुम्ही मांडणी केली तर क्वेश्चनचं उत्तर येऊन जाते. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर झाले. ठीक आहे. तर 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिलेले आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये तर आपण कंप्लीट करणारच आहे. उद्या आणखी या चॅप्टरवरती एक लेक्चर कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर आपण एक नवीन चॅप्टर घेणार आहे, ते म्हणजे कोणतं? नळ आणि पाण्याची टाकी, पाईप अँड सिस्टम. ठीक आहे. जवळपास आता आपले महत्वाचे चॅप्टर कंप्लीट झाले. आणखी काही महत्वाचे चॅप्टर आहे, जसं ट्रेन, त्याच्यानंतर मिक्सचर, त्याच्यानंतर वैवारी, आणि त्याच्यानंतर सरासरी ऍव्हरेज. ठीक आहे. तर प्रत्येक चॅप्टरचे आपण महत्वाचे जे क्वेश्चन राहील ते क्वेश्चन आपण या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद. क्वेश्चन नंबर 29.